बाबा काय झालं हो? अरे काय झालं म्हणजे काय, एवढ्या प्रेमाने आपण घरी उपमा बनवला होता, तो खायचा सोडून ते सुजानने आणलेला ब्रेकफास्ट खातायचं, त्याला काय अर्थ आहे? अन्न वाया गेलेलं मला अजिबात आवडत नाही. बाबा अन्न वाया जाणार नाही, तुम्ही नका काळजी नाही करू. जाणार काय, आता हे कोण खाणार आहे? अरे बाहेर माझ्या हातचं खायला मरतात लोक, घरच्यांना किंमतच नाही. असं नाहीये बाबा, एक दिवस त्यांनी बाहेरचं खाल्लं पण रोज तुमच्याच हातचं खातात ना मग. आणि मी म्हटलं ना अन्न वाया जाणार नाही. मी अनुराग बरोबर आता मीटिंगला चालली आहे, लीना आजींच्या घरी मी हा उपमा घेऊन जाणार आहे, त्यामुळे अन्न वाया जाणार नाही. ही आयडिया बरी आहे. काय आपण प्रेमाने करतो ना, म्हणजे पोटात दिलं तर बरं वाटतं ग. नाही नाही, अनुरागसाठी तर नेच, त्याला आवडेल. चांगला पोरगा आहे तो, चांगला पोरगा आहे. आणि डबाण डबाण मी भरून देतो तुला. अरे एवढा फर्स्ट क्लास उपमा केलाय मी. या सगळ्यांशी बोलायचंय, वेळ लागेल मग. नाही नाही, आपण खाऊन घेऊया. ते म्हणतात ना, आधी पेट पूजा फिर काम तुझ्या. हे आजी, काहीतरी खायला आण ना, भूक लागलीये. हो भूक लागली आहे ना. अरे गरम गरम उपमा आणलाय सगळ्यांसाठी. वा, 1,00,000% खाणार म्हणजे काय. या हे घ्या. वा, अरे खरंच गरम आहे. शुभ्रा कधी आलीस? आत्ताच आले आजी, घ्या ना उपमा आणलाय. हो का, बरं केलंस. हा अनुराग मला आधी काहीच आयडिया देत नाही आणि अचानक टपकतो. बघ ना, आता तुमची मीटिंग ठरली आहे, त्याने मला आधीच सांगितलं असतं तर मी काहीतरी करून ठेवलं असतं ना. पण नाही, असं अचानक टपकलाय आणि आता भूक भूक करतोय. लागलीच आहे भूक मला. अरे थांब थांब, इतकी कसली घाई लागली तुला? प्लेट्स आणते, थांब जरा. लवकर कळलं तुला. बरं आपण इथेच बसूया का आत बसूया? नाही नाही नाही, मी कम्फर्टेबल आहे इकडे. बरं आहे ना? येस. ओके. आजी आले आले व्हेरी गुड. अजून भूक लागली. हा मी सर्व करतो. तिथे तू शुभ्रा? माझं झालं घरी. नक्की. हो. व्हेरी गुड. आणि तुला? मी डबा. सुंदर झालाय, सुंदर. मस्त झाला एकदम. बाबांनी केलाय उपमा. हो का, म्हणजे दत्तू खुश. अच्छा. ऍक्च्युली आजोबांनी नाही खाल्ला उपमा. आमच्या घरी ती सुजान येऊन राहिली आहे ना, तर तिने हॅश ब्राउन्स आणले होते आजोबांसाठी, त्यांनी तेच खाल्ले. ताई उपमा छान झालाय. थँक्यू. हो होणारच छान. तुमच्याकडे काय डायरेक्ट शेफच आहे म्हटल्यावर मज्जाच आहे ना तुमची खाण्यापिण्याची. अभिजित रोज काहीतरी नवीन नवीन करून खायला घालत असेल. हो. आणि ती सुजान चांगली मुलगी आहे. आपण कसं पार्टीच्या आधी इन्व्हिटेशनचा वगैरे विचार करू की नाही, पण तिचं तसं काही नाही. आली मस्त अगदी घरच्यासारखी मिसळली आणि एन्जॉय केली तिने पार्टी. आजी तुझं अशी बोलत बसलीस ना तर मग आमचं काम सुरू होणार नाही, त्यामुळे कळलं कळलं. गुड. मी आपली आता शांत बसून उपमाच खाते, बघू कशी. Very good. तुमची मीटिंग. व्हेरी गुड. यू नीड दॅट. सुरू करूया मीटिंग. हो. हा हा, तुम्ही ही सगळी माणसं किती शिकलेत, त्यांचं काय स्किल आहे ह्याची एक लिस्ट दिली होती मला. तर मी त्यांचं बायफर्गेशन केलंय की कुणाला कुठच्या डिपार्टमेंट मध्ये काम करता येईल, म्हणजे काय आपल्याला इझी जाईल. जर एकदा लवकर. वा, बर. काय रे, आज लवकर घरी आलास? काम नव्हतं म्हणून का केवळ आराम करण्यासाठी म्हणून आलास घरी? काय झालं, काय झालं तुला? सोम, काय होतं तुला? अचानक काय झालं तुला? काही नाही आजोबा, मला जरा चक्कर आल्यासारखं वाटत होतं म्हणून लवकर लवकर आलो. शुभ्रा, ए शुभ्रा, काय झालं डीबीके बघ ना कसं करतोय तो. सोहम सर काय झालं तुम्हाला? मला फक्त जरा. अगं सोहमला बरं वाटत ते शुभ्राला बोलव, जा लवकर.
TBK सर, शुभ्राताई नाहीयेत घरात. घरात नाहीये? गेली कुठे ही? ते त्यांची अनुराग बरोबर मीटिंग होती ना, त्या तिकडे गेल्यात. तिला 1000 वेळा सांगितलं घर वाऱ्यावर सोडून जायचं नाही कुठं म्हणून. लहान मूल आहे घरात, त्याला बघायला नको. आता सोमला बरं वाटत नाही. तिने असायला हवं ना काळजी घ्यायला. खूप त्रास होतो तुला. हा, मी लिंबू सरबत आणतो, बरं वाटेल तर तरी येईल तुला. DBK सर, तुम्ही थांबा, मी आणते लिंबू हो, सरबत. जा पटकन घेऊन ये. बरं वाटेल तुला. लिंबू सरबत घेतली की बरं वाटेल तुला. शुभ्राचं वागणं मला बिलकुल पटलेलं नाही. इतकं वेळ सांगून होती, एक गोष्ट कळत नाही तिला. आता घरी होते, चांगली समज देतो मी तिला. माझ्या कुलदीपाला काय झालं ना, सोडणार नाही मी, तिला सांगतोय मी. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघा आता जरा बरं वाटतंय मला बरं वाटेल. तू चल, आपण रूममध्ये जाऊ तुझ्या. चल हो आजोबा, पण तुम्ही नका टेन्शन घेऊ. हो, चल चल चल. छान झाली ना. सॉरी, तुम्ही काहीतरी बोलत होता. म्हटलं तुम्हाला हवे असलेले सगळे मुद्दे आले ना मीटिंग मध्ये. मीटिंग छान झाली. इनफॅक्ट जे मुद्दे मला प्रॅक्टिकली डिफिकल्ट वाटत होते तुम्ही खूप सोपं करून सांगितलं ते सगळं. हॅट्स ऑफ. म्हणजे पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये एवढी हुशारी. वा, आय मस्ट अप्रिशिएट. तुम्ही प्रोजेक्ट खूप छान हँडल करतात. थँक्यू. थँक्यू मी तुम्हाला म्हटलं पाहिजे का? उपम्यासाठी. खाण्यापिण्याची किती आवड आहे ना तुम्हाला. कुठलाही पदार्थ तितक्याच आवडीनं खाता. ऑप्शन नाही ना माझ्याकडे. असं मी एकटा राहतो ना, त्यामुळे जे काय मिळतं ते आपलं गोड मानून खातो. पण जर कोणी काहीतरी छान मनापासून बनवलेलं असेल, प्रेमाने बनवलेलं असेल, हाताने बनवलेलं असेल, तर मग काय, हा आत्मा तृप्त होतो. निघू. चल, ओके, बाय. आजोबा का? सोहम, काय झालं? आज लवकर आलास, तुला बरं वाटत नाहीये का? नाही, तू आलीस ना आता. डॉक्टरांनी दिलेलं औषध देतात. येस DBK सर. पण झालंय काय? औषध कशाबद्दल? आजोबा सांगा ना, मला खरंच भीती वाटते. अहो, काय झालंय? तुला जर भीती वाटत असेल ना, ते असं वागली नसती तू. आजोबा तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. आता तुला कळेल अशा भाषेत सांगतो मी. किती पैसे हवेत तुला? आजोबा पैसे? तुला जेवढे पैसे हवे असतील या चेकवर अमाऊंट टाक, मी तुला देतो पैसे. आजोबा मला नकोय पैसे, असं का बोलताय तुम्ही? पैसे नकोय तुला? नकोयत ना? मग सांग मला, तुझ्या कुठल्या गरजा घरात भागवल्या जात नाही, तुझ्या कुठल्या हौसामोजा पुरवल्या जात नाहीत, शुभमची फी भरली जात नाही घरामध्ये, काय खर्च काय तुझे? तू पैसे देत नाही ना? देतो आजोबा. तुला पैशाची गरज नसताना पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज काय म्हणतो मी तुला? आजोबा थँक्यू. आजोबा तिला नका ओरडू प्लीज. माझी मीटिंग होती एक, उन्हामुळे मला चक्कर आल्यासारखं वाटलं फक्त. पण आता मी बरा आहे, तिला बिचारायला प्लीज ओरडू नका. तू बरायचं बरंच झालं, पण देव न करू तुझ्या बाबतीत असं काही उलट सुलट घडलं असतं तर बघ किती नशिबान आहेस तू. असा नवरा मिळाला भाग्य लागतं, लक्षात ठेव. चूक तुझी असताना तुझी बाजून बोलतोय तुझा नवरा. आजोबा बरोबर, तू मला नोकरी करण्याचं एक कारण सांग, ज्यामुळे तुझ्या 8 वर्षाच्या मुलाला, या मेहनती नवऱ्याला, या आजी सासऱ्याला वाऱ्यावर सोडून पैसे कमवायला तुला घराबाहेर पडावं लागतं. एक कारण सांग मला. आजोबा माझं चुकलं आजोबा. आय एम रिअली सॉरी. सॉरी म्हणलं की हवं तसं वागायला मोकळे. तुझ्यावर केवढी मोठी जबाबदारीची कल्पना आहे तुला. तुला एक सांगतो, तुझ्या निष्काळजीपणामुळे या कुलदीपकाला काही झालं ना, आयुष्यभर माफ करणार नाही मी तुला, लक्षात ठेव.
तुला जेवढे पैसे हवे असतील या चेकवर अमाऊंट टाक, मी तुला देतो पैसे. तुला पैशाची गरज नसताना पैसे कमावण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज काय म्हणतो मी तुला? तुझ्या निष्काळजीपणामुळे या कुलदीपकाला काही झालं ना, आयुष्यभर माफ करणार नाही मी तुला, लक्षात ठेव. शुभ्रा, शुभ्रा, अशी अंधारात का बसली होतीस? उठ 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 उठ. काय झालं बाळा? हा, बाबा मी हरले आता. ही मुलगी माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरात घुसून माझा संसार, मला काही म्हणजे काहीही करता येत नाहीये बाबा. तू आधी शांत हो. हे बघ शुभ्रा, तू ठरवलंस ना, काहीही करू शकतेस. म्हणजे नक्की काय करू मी? मला नाही येत बाबा तिच्यासारखं वागता. ती सरळ सरळ माझ्या घरात घुसली आणि मी काहीच करू शकत नाहीये का हो? आईना तर तिने इम्प्रेस केलंच आहे. बाबा बबडू लहान आहे माझा, त्याला नाही कळत कोण चूक कोण बरोबर. शुभम तर काय तिचीच साथ देतोय आणि आता आजोबा सुद्धा तिच्यामुळे मला बोलले. सोहम आणि सुजन मुद्दामून करतायत सगळं. नीट नीट सांग मला, काय झालंय काय? बाबा आज अनुराग बरोबर मीटिंग होती माझी लीना आजींकडे. हो, तू म्हणाली होतीस मला. सोहम आज लवकर घरी आला होता. आजारी असल्याचं नाटक करत होता तो बाबा. आणि ही सुजन सुद्धा त्याची काळजी घेतल्यासारखं दाखवत होती आजोबांसमोर मुद्दामून. त्यावरून सुद्धा आजोबा मलाच बोलले. बाबा ही मुलगी काय करते माहितीये? माझ्याच माणसांना माझ्या विरुद्ध भडकवते. ती घरात आली मला बाहेर काढण्यासाठीच बाबा, आणि मी हे फक्त बघत राहण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीये. मला खरंच त्रास होतोय याचा. शांत हो, शांत हो. हे बघ, हे बघ शुभ्रा, तुला एक सांगू, ऐकशील माझं? बाळा, तू ना खूप साधी आहेस ग, नको इतकी साधी आहेस. आणि त्याच नजरेने तू जगाकडे बघतेस, पण जग तितकं साधं नाहीये ना. सुजान एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे. तुला चुकीचं दाखवण्यासाठी, सगळ्यांसमोर तुला चुकीचं ठरवण्यासाठी ती वाटेल त्या थराला जाऊ शकते. आणि म्हणूनच तुला तिला तिच्या भाषेत उत्तर द्यावं लागेल. तू जर तिला घाबरून तिची कारस्थानं नुसती बघत राहिलीस ना, तर नेहमी तिच्यासमोर हारतच राहशील. तिच्या डोक्याने विचार कर. नाही, मी तुला तिच्यासारखं वागायला कधीच सांगितलं नसतं, पण आता वेळ तशी आली आहे. तुला सुजान बनून सुजानचा विचार करायला हवा आहे, तरच तुझा संसार तू वाचवू शकशील. एक लक्षात ठेव शुभ्रा, सुजान ने अभी घी देखा है, बडगा नहीं देखा. सुजान या घरात फक्त शुभ्राच्या सुखसोयी आणि ऐशो आराम बघून. तिने अजून शुभ्राची कर्तव्य बघितलीच नाहीयेत. काय लिहिते शुभ्रा? बाबा सुजनला शुभ्राची जागा घ्यायची आहे. मग शुभ्रा जे जे काही करते ते सगळं तिला करता आलं पाहिजे. मी आली.
अरे सुझॅन, काय डोकं लावलंयस यार तू. आजोबांनी काय मस्त शाळा घेतली ना शुभ्राची, कोपऱ्यात बसून रडत असेल कुठेतरी. बट यु नो सो तुझी वाईफ आहे ना स्वतःला खूप ओव्हर स्मार्ट समजते, पण तिला लवकरच कळेल की सुझॅन काय चीज आहे. सुझॅन काय चीज आहे, सुझॅन काय बटर आहे, सुझॅन काय चॉकलेट आहे, सगळं कळणार आहे तिला. का ग तू. पण तिचा अख्खा कॉन्फिडन्स गेला असेल ना. कॉन्फिडन्स गेला असेल, हवा गेली असेल सगळी. मस्त छापलाय आजोबांनी. तुला खरं सांगू, मला नाही वाटत आता ती हिम्मत करेल तुझ्या समोर उभं राहील. इस बात पे मीठा हो जाए. हा तू पण खाणं. तुझी वाईफ मला खूप अंडर एस्टिमेट करत होती ना सो, बघ ना. पण तिला आता कळलंच असेल. मी जे बोलते ते मी करून दाखवते. हो ना. लवकरच तिला या घरातनं आउट करून मी तिची जागा घेते की नाही बघ. ज्या स्पीडने तू या सगळ्या गोष्टी करतेस ना सुझॅन, मला खात्री आहे तू हे सगळं लवकरच करशील. सुझॅन, अगं तू किती छान ब्रेकफास्ट केलास आज माहितीये. आजोबांना तर तुझ्या हातचं इतकं आवडलं, त्यामुळे ना आता उद्याचा ब्रेकफास्ट सुद्धा तूच करायचा. ही बघ, तुझ्यासाठी मी एक लिस्ट तयार केली आहे ब्रेकफास्टची, वाचून दाखवते हा. तर उद्याच्या ब्रेकफास्टसाठी आपल्याला करायचं आहे पॅनकेक्स चॉकलेट सिरप घालून. त्याच्यानंतर आजोबांना तुझे हॅश ब्राउन्स इतके आवडले अगं, तर त्यांच्यासाठी हॅश ब्राऊन करशील. त्याच्यानंतर आई आहेत ना, आईना जरा डाएट फॉलो करायला लागतं, त्या असं फार हेवी खात नाही, तर त्यांच्यासाठी असं लाईट क्रेप्स वगैरे करशील. बाजूला सॉते करून व्हेजिटेबल्स घे आठवणीनं. आणि बाबांना मात्र इंडियन फूडच लागतं, ते नाही खाणार गं हे सगळं, त्यामुळे त्यांच्यासाठी असं साधं काहीतरी इडली डोसा असं करशील. आणि ह्या सगळ्यातनं तुला जर का वेळ मिळालाच तर सोहमच्या आवडीचंही काहीतरी करशील. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी तुला माहितीच आहेत, त्याला नाराज करणार नाहीसच तू ना, त्यामुळे त्याच्या आवडीचं काहीतरी करशील. ओके. पण मी सोहमची बायको व्हायची हौस आहे ना तुला. मग एक लक्षात ठेव, नुसती सोहमची बायको नाही होता येणार तुला, त्यासाठी कुलकर्ण्यांची सून व्हावं लागेल आधी. आणि मग कुलकर्ण्यांची सून जे जे काही करते ते सगळं तुला करावं लागेल. येत नसेल तर शिकून घ्यावं लागेल. अगं पण तू नको टेन्शन घेऊ, मला माहिती आहे तू खूप हुशार आहेस, तू स्मार्ट आहेस, अगं तू सगळं छान मॅनेज करशील. ओके. ही घे लिस्ट.